सर्वसामान्यांना पण तेच कायदे लागत, उद्योजकांना पण तेच. 2016 पासून शासनाने नियम बदलला की प्रक्रिया केलेलं पाणी शेतीलाच कमी द्यायचं किंवा आदर कारणासाठी वापरायचं. पण यांचं पहिल्या दिवसापासून प्रक्रिया करून किंवा विना प्रक्रिया थेट पाणी पंचायत घेतात. आणि आपल्या इथं 2020ला कोरोना आला होता. कोरोनामध्ये फक्त इंडस्ट्री बंद होती, बाकी सगळं चालू होतं. कोरोनामध्ये अगदी 50 वर्षापूर्वी जशी नदी होती आमची पंजाबी तशी होती उन्हाळ्यात, म्हणजे आताच कोरोनामध्ये लॉकडाऊन होता मार्च एप्रिलमध्ये, त्यावेळी अगदी शुद्ध होती. मग आमचं म्हणणं एवढंच आहे की जर शासनानं किंवा प्रदूषण मंडळानं त्याला अटी घालून जर त्या CETPला परवानगी दिली असेल तर त्या अटी पाळणं ही त्यांची जबाबदारी आहे. आमचं म्हणणं इतकंच आहे की आमची नदी आम्हाला स्वच्छ पाहिजे. साहेब, आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये देशात आता 2 नंबरला आमचा तालुका आहे कॅन्सर पेशंट. आज आमच्या इथं साथीचे आजार पूर्णपणे तालुक्यामध्ये फैलाव असते. कधी या शेतकरी त्या शेतीला पाणी पाजू शकत नाही इतकं ते प्रदूषित झालं पंचगंगेचं पाणी. आज मी तर मी 4 दिवस त्या भागात फिरलोय, हे सगळं पाणी कुठं सोडतात बघायला. माझ्या पायाला कायम खाल. आज कुठल्याही शेतकऱ्याला पंचगंगेचे शेतकरी पाणी पासून त्याला तुम्ही विचारलं त्याच्या पायाला पोड आहे, अंगाला खाज आहे, पाण्यामध्ये उतरू शकत नाही. आता उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी खाली गेल्या, एखाद्या मोटरीला काय प्रॉब्लेम आला किंवा मोटरीला पाईप वाढवायचे असेल तर शेतकरी त्या पाण्यामध्ये जाऊ शकत नाही. तिथं केंद्राळ एवढा आहे की पाण्यात गेला तर त्याच्या अंगाला खाजच जात. मग शेतकऱ्याला काय तिथं चूक केली आहे की त्याला एवढा त्रास आहे. आज नैसर्गिक स्रोत आपण सगळे म्हणतोय स्वच्छ ठेवायला पाहिजे, प्रत्येकाची ती नैतिक जबाबदारी आहे. जसं रुईच्या पलीकडे पाणी स्वच्छ आहे तसं रुईच्या खाली पण आम्हाला स्वच्छ पाहिजे. बरं 20 वर्ष इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही त्याग केला, आम्ही काही तक्रारी केल्या नाही. पण जर अजून तुम्ही पाणी आमच्यातच सोडणार असेल तर मग हे आता आमच्यावर फार अन्याय करणार आहे आणि आम्हाला जगणं सुद्धा मुश्किल झालं. साहेब, शेती तिकडे सगळी शारपड व्हायला, नापीक व्हायला. आज औषध मारल्याशिवाय तण जात नाही, ते पाणी सगळं पाजून. आणि इकडे आपण म्हणते तणनाशक जास्त वापरू नका, अडचणी. पण शेती अशी व्हायला लागली की ते तणनाशक मारल्याशिवाय तणच जात त्या पाण्यामुळे. आज आमच्याकडं पशुधन ते पाणी पिऊन सगळं नष्ट झालेलं आहे. पशुधनच नाही त्या पंचायत काठातल्या गावात. आज पाण्यासाठी आम्हाला दुसरीकडे जायला लागते. चेंबर आमच्या शेतात आहे पण पाणी घराकडून न्यावं लागतं. मग ही परिस्थिती कशामुळे ओढू नये ह्या सगळ्या लोकांनी विचार केला आणि अंधाधुंदपणे केलाय. आज यांनी 2015, 2012, 2010 पासून यांनी कन्सर्न त्या प्रोसेसला केलं. त्यावेळेची तिने पाणी वापर क्षमता आणि आजचा पाणी वापर क्षमता पण बघायलाच तयार नाही. आज हे फक्त रिन्युएशन करत जाते, बघायलाच कोण तयार नाही. आज तिथं कसं आहे, ह्या जे असोसिएशन आहे यांचं CETP मध्ये जे सभासद आहेत त्यांचं जे असोसिएशन आहे त्या असोसिएशन मध्ये दुसरा माणूसच घेतले. दुसरा माणूस घेतले म्हणजे व्यवसाय कमी झाला काय नाही, तिने त्यांचं एक्सपान्शन करत झालं, त्यांच्यावर रेकॉर्डच नाही. आज 12 MLD चा CETP प्रकल्प आहे, त्याच्या तिप्पट पाणी उपर चालू सगळ्यांना. मग हे 12 MLD शुद्ध होते आपण एक वेळ गृहीत धरू, तर त्याच्यावरचं जे 36 MLD आहे आता जवळपास पाणी, म्हणजे 24 MLD पाणी विना प्रक्रिया चालू आहे. मग ते ड्रेनेज मध्ये असत किंवा बायपास करून तिने आपल्या गटरीला सोडला असं त्यांच्या भागात किंवा वड्याद्वारे नदीला चाललेला आहे. आज तुम्हाला आजचा आम्ही फोटो दाखवतो तुम्हाला का आणलाय. तिथे काळा ओढा आहे इचलकरंजीच्या, तिथं सगळ्या यांचा CETPचा पण प्रोजेक्ट आहे आणि त्या ठिकाणाहून आज हे पाणी फेसाळलेलं काळ आज चालूच आहे. आज हे MPCB वाले म्हणतात वड्यात पाणी कोणी सोडायचं नदीला तर येते. मग हे पाणी येतेलं कोण बघायलाच तयार नाही. मग आमच्या समोर इचलकरंजी काळा ओढा सिटी याच्यावर CETP याच्यावरच आहे. CETP याच्यावरच आहे, काळ्या ओढ्यावरच आहे. आणि जवळपास सगळ्यांनी तिथं आपल्या अंतर्गत लाईन आणून त्या ओढ्यामध्ये सोडलेले, ज्या दिसत नाही रात्रीच्या पाळीमध्ये ते सोडले. मग जिच्यावर सुपरविजन यंत्रणा आहे किंवा त्याच्यावर देखरेख करणारी MPCB आहे, सगळी डोळं उघडून करून बघायला तयार आहेत. मग आम्हाला आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आमची साधी मागणी आहे, फक्त प्रदूषित पाणी तुमचं आमच्या नदीमध्ये येता कामा नये, कारण त्या नदीमध्ये आम्ही पाणी आम्ही शेती करते, आमचे जनावर